नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. आधीच्या भागात आपण एक प्रश्न विचारला होता. शिवसेना 60 वर्षांची झाली, पण खरी शिवसेना कोणाची? आज त्या प्रश्नाशी जोडलेला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. वारसा हा कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाने मिळत नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयानेही मिळत नाही. वारसा हा स्वीकारावा लागतो आणि तो लोकांच्या मनात निर्माण करावा लागतो. बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्व अनेक पैलूंनी बनलेलं होतं. ते फक्त पक्षप्रमुख नव्हते. ते व्यंगचित्रकार होते. ते वक्ते होते. ते संघटकही होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते एक भावनिक नेतृत्व होतं. आता प्रश्न असा आहे, या गुणांपैकी किती गुण उद्धव ठाकरे यांच्यात दिसतात आणि किती गुण एकनाथ शिंदे यांच्यात दिसतात? उद्धव ठाकरे यांची शैली बाळासाहेबांपेक्षा वेगळी आहे. ते तुलनेने संयमी आणि मोजके बोलणारे आहेत. संघर्षापेक्षा संवादाला प्राधान्य देणारे आहेत. त्यांनी शिवसेनेला एका वेगळ्या टप्प्यावर नेण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची प्रतिमा रस्त्यावर लढणाऱ्या कार्यकर्त्याची आहे. शाखा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी थेट संपर्क ठेवणाऱ्या नेत्याची आहे. हा गुण अनेकांना बाळासाहेबांच्या जुन्या शिवसेनेची आठवण करून देतो. पण वारसा फक्त शैलीतून ठरत नाही, तो विचारातूनही ठरतो. बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. आज शिंदे गट स्वतःला त्या हिंदुत्ववादी भूमिकेचा खरा वारसदार बनवतो. मात्र उद्धव ठाकरे समर्थकांचं म्हणणं आहे, त्यांच्या मते बाळासाहेबांनी उभी केलेली संघटना, शिवसैनिकांशी असलेलं भावनिक नातं आणि ठाकरे नावाशी जोडलेली ओळख ही उद्धव ठाकरे यांच्याकडेच फक्त आहे. म्हणजेच एकीकडे संघटनात्मक ताकद आणि सत्ता आहे, दुसरीकडे भावनिक वारसा आणि परंपरा आहे. म्हणूनच हा वाद गुंतागुंतीचा झाला असं वाटतं, कारण दोन्ही बाजूंकडे काही मजबूत मुद्दे आहेत. पण इथे एक तिसरा प्रश्नही आहे. बाळासाहेब स्वतः असते तर त्यांनी वारसदार ठरवताना कोणता निकष लावला असता? आडनाव, पक्षावरील नियंत्रण, कार्यकर्त्यांचा पाठिंबा की जनतेशी असलेलं जोडलेलं नातं? या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाची वेगवेगळी असू शकतात आणि म्हणूनच बाळासाहेबांच्या वारशाची लढाई अजून संपलेली नाही. खरं तर बाळासाहेबांचा वारसदार हा एखादा व्यक्ती नसून त्यांची विचारशैली, संघर्षाची वृत्ती आणि जनतेशी असलेलं नातं असू शकतं. म्हणून अंतिम निर्णय मी देणार नाही, तो निर्णय तुमचा आहे. तुमच्या मते बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? की दोघेही वेगवेगळ्या स्वरूपात बाळासाहेबांचा वारसा पुढे नेत आहेत? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि पुढील भागात शिवसेना फुटली की बदलली? 2022च्या बंडानं नेमकं काय बदललं? या विषयावर सविस्तर चर्चा करूया. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.